नमस्कार मित्रांनो, मी रोहित सुर्वे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चाललो आहोत खास विरारवरून उल्हासनगरला म्हणजे उल्हासनगरच्या मार्केटला, ज्या ठिकाणी गणपतीचे सजावटीचे सामान असतं। उदाहरणार्थ सर्व धूप, कापूर, अगरबत्ती किंवा इतर साहित्य हे फार मोफत दरामध्ये उपलब्ध असतं। तर आपण खास त्या खरेदीसाठी आज विरारवरून उल्हासनगरला जातोय। तर या व्हिडिओद्वारे तुम्हाला देखील त्या मार्केटची माहिती मिळावी हाच एक उद्देश आहे। आज 15 ऑगस्ट असल्यामुळे ट्रेनला एवढी गर्दी नाही, कारण की जास्त ठिकाणी आज सुट्टी आहे मुंबईमध्ये। तर बघू शकता की विरारची ट्रेन जी पूर्णपणे आता रिकामी आहे आणि आम्हाला बसायला देखील विंडो सीट मिळाले आणि बहुतेक सीटा तरी अजून रिकामीच आहेत। हे सहसा आपल्याला बघायला ट्रेन विरारला कितीही रिकामी असली तरी नालासोपाऱ्याला आल्यावरती ती ट्रेन भरतेच, हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे। हे बघा, ज्या सीट रिकामी त्या सीट आता पूर्णपणे भरतील आणि इथे पूर्णपणे पब्लिक आता उभं राहील, एवढी गर्दी वाढेल। विरारवरून आम्ही 7:30ची ट्रेन पकडली होती, दादर फास्ट, आणि दादरला यायला आम्हाला करेक्ट 1 तास झाला। आता 8:30ला आम्ही इथे उतरलो आणि आता आम्ही इथून पुढे उल्हासनगरला जाण्यासाठी 9:05ची ट्रेन आता पकडणार आहोत। तिने जास्तीत जास्त 1 तास लागेल असा आमचा देखील अंदाज आहे। मित्रांनो, फायनली आपण उल्हासनगरला पोहोचलो आहोत। दादरवरून करेक्ट आम्हाला 1 तास लागला। आम्ही 9:05ची ट्रेन पकडली होती। आता करेक्ट 10 वाजलेत। 10ला आम्ही करेक्ट आता इथे उतरून मार्केटमध्ये जातोय। स्टेशनवरून 20-25 मिनिटाच्या अंतरावरती मार्केट आहे आतमध्ये। तर आम्ही ऑटो किंवा दुसऱ्या बसेस न जाता चालतच जातोय डायरेक्ट, कारण सोबत आमचे भाव देखील आहेत। मार्केट स्टार्ट झाल्यानंतर सुरुवातीला दुकानं कमीच आहेत, खरं मार्केट अजून आतमध्ये आहे पुढे। मार्केटमध्ये एंटर केल्यानंतर आपल्याला सर्व लगबग बघायला मिळेलच, पण आम्ही थोडं लवकर, म्हणजे आता 10:30 वाजलेत, त्याच्यामुळे अजूनपर्यंत दुकानं पूर्णपणे उघडली नाही आहेत। जर तुमच्या माहितीसाठी जर तुम्ही या ठिकाणी भेट देणार असाल खास खरेदीसाठी, तर 11पर्यंत येऊ शकता, कारण की 11पर्यंत ते दुकानं उघडतात। त्याच्या आधी बघू शकता गाले आहे ते निम्मे गाले तरी आधी बंदच आहेत। तोपर्यंत आम्ही सर्व फिरून घेतोय, बघून घेतोय किती दुकानं आहेत कुठे कुठे। आता हळूहळू दुकानं उघडायला सुरुवात झाली आहे। बघू शकता तुम्ही की आता सर्वांनी दुकानं उघडायला सुरुवात केली आहे आणि थोडेफार आता गर्दी देखील वाढायला लागेल, कारण की हे मार्केट खास होलसेल मार्केट म्हणून ओळखलं जातं। जास्त करून मराठी माणसं जे गणपती सण असेल किंवा आपले सण असतील, तर गणपती सणांसाठी या ठिकाणी या मार्केटला भेट देतात, कारण की येथील जे रेट असतात ते होलसेल रेटमध्ये उपलब्ध असतं आपल्याला सामान, म्हणजे जास्तीत जास्त इकडे गर्दी देखील वाढेल। थोड्या वेळाने आपल्याला बघायला मिळेल की ह्या रस्त्याला आता सध्या तरी कोणीच दिसत नाही आहे, पण गर्दी वाढलेली आपल्याला नक्कीच बघायला मिळेल। तर आपण पहिलाच सुरुवातीला जातोय ते एका मकरांच्या दुकानामध्ये। प्राइस
ही असं शूट होतं रे आम्हाला काकाला. पहिल्या दिवशी लावून लावून कसा कुठला भाग लावायचा छोट्या मूर्त्या ना त्यांना मित्रांनो हे बघा हे समोर आपल्या जो मखत आहे रेडीमेड इको फ्रेंडली आहे पूर्णपणे. 18,000 प्राईस आहे याची. 18. मित्रांनो हे बघा उल्हासनगरचं मार्केट. आम्ही ते गणपतीच्या खरेदीसाठी आलो होतो आणि हे सर्व आतमध्ये गणपतीचे मकर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. जास्त करून इको फ्रेंडली दिसतात. आणि ही फुलांचा रेट कसा आहे काय? 5 रुपये सेम रेट आहे. मित्रांनो आपण आता या दुकानामध्ये जाणार आहोत जिथे खास आपल्याला बाहेरून दिसतंय की गणपतीच्या सजावटीला आपण ज्या माळी लावतो त्या माळी वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि इथे फुलांचे स्टॉक देखील उपलब्ध आहेत. वेगवेगळी फुलं देखील आहेत. तर आपण आता या दुकानामध्ये जाऊन नक्की बघूया आतमध्ये आपल्याला जे पाहिजे ते नक्की मिळतं आहे का सामान. त्यांचा आतमध्ये एक छोटा रूम होता त्याच्यामध्ये हे बघा त्याच्याने मस्तपैकी त्यांनी अगदी त्यांच्या देवाला ते सजावटच केली होती अगदी. तर हे जे आपण डोळ्यासमोर बघतो त्यांची प्राईस आहे 1200. जो एक पुरा बंडल मिळतो जो आता खास करून आता आपण तो यूज करतो ह्या गणपतीच्या टायमाला. कारण की ह्या डेकोरेशनचं आता प्रमाण आपल्या असं कोकणामध्ये वाढलं आहे. कारण की डायरेक्ट एखादा जो खांबा असतो तो पूर्ण उभा केला की एक पूर्ण सेटअप तयार होतो. त्याच्यामुळे आता याला खूप डिमांड आहे. तर तुम्हाला देखील यातलं काही पाहिजे असेल नक्की या दुकानाला भेट द्या. व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये दुकानाचं नाव आणि कॉन्टॅक्ट मी मेन्शन केला आहे. इथं फुलं आहेत रे. तिथं रेट आहे अरे ही फुलं नाही ना घेतलं त्यातली देवाला मन बघितली आहे नाही भारी भारी. हार घ्यायचा होता गळ्यातला. मला आवाज काढून टाकायला लागणार बघा. ओ भाऊ भाऊ इकडे आतमध्ये मोठा स्टॉक आहे. मित्रांनो हे बघा आता रक्षाबंधन जवळ सर्व राख्यांचा इकडे स्टॉक आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या
हे गणपतीच्या गाळ्यामध्ये आपण कंठी घालतो म्हणजे हार, त्याचे वेगवेगळे व्हरायटीज आहेत. अगदी 300 पासून तरी स्टार्ट दिसतात आपल्याला इथे. हे तिकडे काय आहे? किती 6 महिने मस्त वाटतं ना. मित्रांनो, अगरबत्तीचं आणि कापूर जे आपली सामग्री आपण देवपूजेला वापरतो त्या सगळ्या सामग्रीचं एक होलसेल दुकान आहे. इथेच आम्ही आता खरेदी केले. हे बघा, हे सर्व आणि समोर जेवढं आहेत हे बघा, ते सर्व होलसेलमध्ये आणि ज्या चांगल्या ब्रँड आहेत जे वैष्णवी ते सर्व इथे आपल्याला होलसेलमध्ये मिळतं. हे बघा, ही गणपतीची खरेदी सर्व होलसेल माल आहे आणि खरंच चांगल्या क्वालिटीचा माल आहे. अगदी तुम्हाला जर इकडे यायचं असेल उल्हासनगरमध्ये तर नक्की या दुकानाला भेट द्या. मित्रांनो, तुम्हाला देखील जर गणपतीची खरेदी करायची असेल तर नक्कीच या उल्हासनगर मार्केटला भेट द्या. कारण इकडच्या ज्या वस्तू आहेत, जरी शोकेसच्या वस्तू असतील किंवा गणपती सजावटीच्या आणि सर्व इतर साहित्य, तर निम्म हे होलसेल दरामध्येच उपलब्ध आहे. त्यासाठी नक्कीच या मार्केटला तुम्ही भेट द्या. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.